नमस्कार सर्व सभासदांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे की जी काही दोन स्थळांचा आपण या मध्ये परिचय देत आहोत तर त्या परिचयामध्ये त्या स्थळांसोबत कसा संपर्क करायचा आणि त्यांची सर्व माहिती कुठे तुम्हाला पाहायला भेटणार याबाबतची माहिती मी तुम्हाला या 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. याच्यासाठी कुठलेही तुम्हाला 1 रुपया शुल्क द्यायची गरज नाही, कुठलीही नोंदणी फी द्यायची करायची गरज नाही. कारण मराठा लग्न अक्षदा हा प्लॅटफॉर्म कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. एक सेवाभाव म्हणून मोफत प्लॅटफॉर्म आहे. मात्र मोफत सांगत असताना काही ज्या गोष्टी फुकटात किंवा सहजपणे मिळतात तर त्या गोष्टीचं महत्व तुम्हाला आम्हाला जास्त कळत नाही. म्हणजे जसं गावखेड्यामध्ये जर एखादा भंडारा असला तर त्या भंडाऱ्यामध्ये आपल्याला पात्र कुठं टाकायचे, उष्ट किती टाकायचं याचा आपण कुठेही तारतम्य ठेवत नाही. मग त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो, तुम्ही सुद्धा आले आणि अशा स्थितीमध्ये तेच जर आपण 200 रुपये प्लेटची भाजी घ्यायला जर हॉटेलमध्ये गेलो तर तिथं व्यवस्थित आपण हात पुसतो, व्यवस्थित बेसिनमध्ये हात धुतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळतो. तर अशा ह्या गोष्टी करत असताना याच्यामध्ये जी काही 2 स्थळं आहेत तर ती घटस्फोटी स्थळं आहेत आणि जे काही पहिलं स्थळ आहे तर पहिलं स्थळ हे मुंबई शहर उपनगर आणि ठाणे रायगड या जिल्ह्यासाठी आहे. जर तुम्ही त्या भागातील असाल तर ह्या स्थळाची माहिती फोटो वगैरे कुठं पाहायचं तर त्याची माहिती मी सांगणारच आहे. त्याच्यानंतर दुसरं जे स्थळ आहे तर ते सुद्धा घटस्फोटित आहे आणि दोन्ही स्थळं विना अपत्य आहेत. ही दोन्ही स्थळं सुस्वरूप आहेत आणि हे सुद्धा डिव्होर्स आहे. हे ज्या स्थळाचा जो काही जिल्हा आहे तर तो जिल्हा त्यांनी सांगितलेला आहे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी. त्यांनी त्या स्थळासोबत अपेक्षा सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि तुम्ही जर त्यांच्या अपेक्षेच्या पात्र ठरत असाल तर दगड मारून पाहायला काय हरकत नाही. तर याच्यासाठी या दोन्ही स्थळासाठी संपर्क करायसाठी तुम्ही एक केलं पाहिजे की ज्या स्थळाचे आयडी क्रमांक नोट करून ठेवा 12608 आणि दुसरं जे आयडी क्रमांक आहे तर 12597. आता हे कुठं पाहायचं तर तुम्ही जर आपलं ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर मराठा लग्न अक्षदा हे प्ले स्टोअरला टाईप करा, मराठीत किंवा इंग्रजीत ऍप डाउनलोड होईल. किंवा गुगलवर ऍप .lagna.akshada.com हे टाईप करा किंवा लग्न अक्षदा जरी टाईप केलं तर गुगलचं आमचं ऍप्लिकेशन वेबसाईट ओपन होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी टाकायचा, माझे प्रोफाईलवर क्लिक करा, तिथं तुमची नोंदणी करा पूर्ण. त्याच्याशिवाय तुम्हाला रिक्वेस्ट टाकता येणार नाही. नोंदणी करणं आवश्यक आहे कारण अशी कुणीही यावं आणि म्हणजे भावटाव करून जावं तर ते असं चालत नसतं. या आम्ही जे काय आहे तर आमची ही कुठली दुकानदारी नाही किंवा आम्ही कुठला हा व्यवसाय म्हणलेला नाही. त्याच्यामुळं आम्हाला ह्या गोष्टी पाळाव्या लागतात कसोशीनं आणि त्या ठिकाणी नोंदणी केल्याच्या नंतर तुमचे 2 फोटो त्या ठिकाणी टाका. शेवटी ओळखपत्र टाका आणि ओळखपत्र टाकल्याच्या नंतर तुम्ही त्या स्थळाला रिक्वेस्ट टाकू शकता. कारण नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला 2 रिक्वेस्टचे पॉईंट्स फुकट मिळतात आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पॉईंट्स हवे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा पैसे द्यायची गरज नाही. तर त्याच्यामध्ये जे काही होम पेज आहे म्हणजे लग्न अक्षदा ऍप्लिकेशनचं किंवा वेबसाईटचं तर त्याच्या खाली एक सेटिंगचं बटन आहे. त्या सेटिंगच्या बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तिथं शेअर ऍप हे बटन तुम्हाला दिसतं. ते ऍप जर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा घरच्याच एखाद्या दुसऱ्या मोबाईलला जर शेअर केलं व्हॉट्सअपला तर त्या ठिकाणी त्याला तुमच्या आयडी क्रमांक रेफरल आयडी क्रमांकाची लिंक जाते. ते लिंक तिथं तुम्ही पाहून घ्या. 23 नंबर 242 काय जे असेल ते 4 अंकी 5 अंकी 3 अंकी नंबर असेल तो नंबर तुम्ही लक्षात ठेवायचा. त्या लिंकवर क्लिक करून दुसऱ्या मोबाईलमध्ये मात्र दुसऱ्या मोबाईल नंबरने आणि ओपन केल्याच्या नंतर तिथं मोबाईल नंबर टाका, ओटीपी टाका, त्याच्यानंतर नाव, तालुका, जिल्हा निवडल्याच्या नंतर तिथं तुम्हाला रेफरल कोड मागतो. तिथं रेफरल कोड तो काय जे काय असेल ते समाविष्ट करा. त्या बदल्यात तुम्हाला पुन्हा एका रिक्वेस्टचे पॉईंट्स मिळतात. म्हणजे असं जर तुम्ही 10 मित्रांना जर शेअर केलं तर 10 रिक्वेस्ट तुम्ही एका दिवसात टाकू शकता आणि ते जर तुम्हाला करायचं नसेल तर हा पिछा नान सोडून द्यायला, कारण बाजारू संस्था भरपूर आहेत पैसे घेऊन काम करणाऱ्या आणि हे जर करायचं नसेल तर त्याच्यावरतीच पॉईंटचं बटन आहे वॅलेट पॉईंट्स. तर वॅलेट पॉईंट्सवर क्लिक करून 10-20 रुपये आम्हाला त्या या आमच्या कामासाठी मदत तुम्ही करू शकता. ही मदत याच्यातून काय आमचं इन्कम होत नाही कारण जे काही आयटी रिलेटेड व्यक्ती असतील तर त्यांना माहित आहे, कोडिंगचं ज्यांना नॉलेज आहे की जे काही तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर ओटीपी येतो तो ओटीपीचे आम्हाला कमीत कमी 10 ते 12 पैसे त्याचे खर्च करावे लागतात. प्रत्येक ओटीपीला आम्हाला 10-12 पैसे खर्च होतात. असे महिन्याचे 3 ते 4 हजार रुपये त्या एसएमएस चार्जेसचे खर्च होतात. सर्व्हरचं भाडं असतं,
त्याच्यानंतर दरवर्षी ते डोमेन रिन्यू करावं लागतं. हे सगळे खर्च आहेत आणि हे खर्च भागत नाहीत तुमच्या 10 आणि 20 रुपयात. तुम्हाला जर आम्हाला कोणाला काही मदत करायची असेल तर तुम्ही मदत सुद्धा करू शकता. तर असो, तुर्तास धन्यवाद.